नमस्कार मित्रांनो, सर्वात प्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत. बघा, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करत आहोत. ₹1779 लेटेस्ट आपल्याला स्टॉकची प्राईस आपल्याला सध्याची दिसते. बघा, वन डेला कंपनी आपल्याला 5%च्या आसपास, 4.16%च्या आसपास आपल्याला निगेटिव्ह जाताना दिसते आणि लोअर सर्किट कंपनीमध्ये लागलेली. बरोबर आहे. तर एक आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी समजू शकतो आपण. 5 दिवसामध्ये जर बघितलं तर जवळपास 7% पर्यंत एकाच महिन्यामध्ये कंपनीनं आपल्याला किती 62% पर्यंत रिटर्न मिळवून दिला आहे. आणि मागील फक्त 6 महिन्यामध्ये कंपनीनं 3 वेळेस पैसे आपले डबल केलेले आहेत. बघा, एक 300% एका 6 महिन्यामध्ये म्हणजे खूप कंपनी आपल्याला तेजीमध्ये जाताना दिसते. मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली फक्त 1 वर्ष पण सुद्धा आणखीन झालेलं नाही. 1 सप्टेंबर 2023 मध्ये कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आणि तेव्हापासून जर बघितलं तर कंपन्या जवळपास 985 जवळपास 1000%च्या आसपास आपल्याला रिटर्न मिळून दिलेले. आणि मित्रांनो, आपण डिस्कस कधी केलं होतं तर 4 महिन्यापूर्वी आपण या कंपनीबद्दल डिस्कस केलं. 4 ते 5 महिने झाले असतील तेव्हाही आपण या कंपनीबद्दल डिस्कस केलं होतं. का मला तेच कळत नाही. आपण छोटी जरी कॅपिटल आपण ॲड केली तर आपली छोटी कॅपिटल अशी इतका रिटर्न आपल्याला मिळवून देऊ शकते, हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. बरोबर. छोटी जरी कॅपिटल आपण ॲड केली असती तर एका वर्षामध्ये जर 1,000% जर अशा छोट्याल्या स्टॉक जर चांगल्या पद्धतीनं जर परफॉर्मन्स करत असतील तर येणाऱ्या भविष्यामध्ये किती आणखीन आपल्याला रिटर्न मिळवून देऊ शकतील अशा कंपन्या. बरोबर आहे. तर या कंपनीचं एक एवढ्या तेजीमध्ये जाण्याचं एक कारण काय असते, की नेमकं कंपनी नवीन असते आणि कंपनीचं मॅनेजमेंट चांगलं असते आणि कंपनीचा बिझनेस चांगल्या पद्धतीचा असल्यामुळं, कंपनी छोटी असल्यामुळं भयानक कंपनीमध्ये ग्रोथ असते. बघा, मार्केट कॅप जर बघितलं कंपनीचं किती फक्त 3800 करोड कंपनीचं मार्केट कॅप, म्हणजे खूप छोटी कंपनी अजूनही सध्या आहे. स्टॉकचा पी आपल्याला 86चा दिसतो. डिव्हिडंड कंपनी देताना नाही दिसत कारण की नवीन कंपनी आहे. बरोबर आहे. आर-ओ-सी आणि आर-ओ-ई प्रत्येक वेळेस का सांगतो मी, की हे 2 पॉईंट महत्त्वाचे ज्या कंपनीमध्ये आहेत अशा कंपन्या खरोखर परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं करताना दिसतात. 42% आर-ओ-सी आणि आर-ओ-ई जर बघितलं तर आपणाला एक 57% पर्यंत दिसतात. सेलमध्ये पण या कंपनीच्या ग्रोथ दिसते. सुरुवातीला बघितलं तर 224, त्यानंतर 229, 287, 334, 371, 801 म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना 11 करोड, 10 करोड, 9 करोड, 10, 18 आणि 48. बॅलन्स शीट कंपनीवर कर्ज पण फार कमी दिसते. आपल्याला 63 करोड कर्ज दिसते आणि 141 करोड आपल्याला कंपनीकडे रिझर्व्ह दिसते. शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली याच्यात फॉरेन इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्व्हेस्टर, फॉरेन इन्व्हेस्टर आहेत, सॉरी डोमेस्टिक इन्व्हेस्टर नाही आहे. 63% पर्यंत आपल्याला प्रोमोटर होल्डिंग दिसते. 0.95% इतके फॉरेन इन्व्हेस्टर दिसतात. पब्लिककडे जर बघितलं तर आपल्याला 35% पर्यंत पब्लिक होल्डिंग या कंपनीमध्ये आपल्याला दिसून येते. मित्रांनो, अशी कंपनी आता थोडीशी ऑल टाईम हायवर ही कंपनी जाऊन टिकलेली. तर इथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना फक्त जर तुमचा जर स्टॉक पसंत आला, कंपनीचा बिझनेस जर पसंत आला तर काहीतरी एखादी क्वांटिटीनं इथं आपण ॲड करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकतो. पण इथं जास्त अशा ऑल टाईम हायवर गेल्याच्या नंतर आपण हेवी इन्व्हेस्टमेंट कधीच करू नये आणि स्मॉल कॅप आणि छोट्या कंपनीमध्ये तर अजिबात जास्त आपली कॅपिटल टाकू नये. आपण फार कमी प्रमाणात टाकायची. जर आपल्याला कंपनी, बिझनेस आणि मॅनेजमेंट जर सगळ्या गोष्टी जर पसंत आल्या तर त्या कंपनीमध्ये आपल्याला थोडीशी हलकीशी आपली इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला त्या कंपनीमध्ये आपल्याला ॲड व्हायचं आहे. बरोबर आहे. पण ज्या कंपनीमध्ये आपल्याला अशी ग्रोथ दिसते, आता असं नाही समजायचं की या कंपनीनं एका वर्षामध्ये 1000% रिटर्न मिळवून द्यायला म्हणजे ही कंपनी आता इथं याची ग्रोथ थांबणार आहे का? आता इथून समोर हा स्टॉक वाढणार नाही का? तर आणखीन सुद्धा भयानक वाढू शकतो. पण हे नेमकं आपल्याला माहीत नसते, नेमकं आपल्याला कळत नसते. त्यासाठी आपल्याला काय कळणं गरजेचं आहे? तर त्यासाठी आपल्याला कंपनीचे सततपणे नंबर बघणं गरजेचं आहे. सेल प्रॉफिटवर सततपणे आपल्याला नजर ठेवणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे आहेत, होल्ड केलेले आहे इन्व्हेस्टर लोकांनी का याच्यामधून एक्झिट झालेत, ह्या गोष्टी काहीतरी पॅरामीटर आपल्याला सतत आपल्या नजरेत ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला स्टॉक जर पसंत आला तर एखादी क्वांटिटी हलकीशी आपण याच्यामध्ये ॲड करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये अशी कंपनी ॲड करून आपण ठेवू शकतो. कारण की हीच कंपनी आपल्याला मल्टीबॅगर रिटर्न म्हणून देऊ शकते. कारण की बिझनेस कंपनीचे चांगले फ्युचर बिझनेस आहेत, भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचा आपल्याला रिटर्न मिळवून देऊ शकतात. नेक्स्ट कंपनीमध्ये जर बघितलं तर डायक्झॉन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात. ₹8,954 या कंपनीच्या आपल्या स्टॉकची सध्याची प्राईस दिसते आपल्याला आणि 5 ते 8% पर्यंत 8%चं आपल्याला अप्पर सर्किट लागलेलं दिसते. बघा, एका दिवसामध्ये 5 दिवसाचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला 7% पर्यंत एका महिन्यामध्ये कंपनीने किती दिलेले आहेत? 18% पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिले आहेत. आणि मागील 6 महिन्यामध्ये फक्त 64% आणि मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली तर 22 सप्टेंबर 2017 तेव्हापासून जर बघितलं तर आपण 1500% पर्यंत या कंपनीनं
चांगला रिटर्न असा आपल्याला मिळून दिला दिसतो आणि आपण या स्टॉकबद्दल आपण सतत डिस्कस करत असतो. कारण की चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि बिझनेस या कंपनीचा चांगल्या पद्धतीचा आहे आणि या कंपनीचे नंबर प्रत्येक वेळेस या कंपनीचे नंबर आपल्याला चांगले येताना दिसतात. तर अशा कंपनीवर पण आपल्याला थोडीशी आपली नजर असणं गरजेचं आहे. कारण की अशा कंपन्या आपल्याला चांगला रिटर्न मिळवून देऊ शकतात भविष्यामध्ये. कारण की कंपन्या थोडीशी ही कंपनी व्हॉलॅटिलिटीमध्ये दिसते कारण की कंपनी थोडीशी मोठी आहे आणि या कंपनीमध्ये थोडीशी आपल्याला कॅपिटल आपले थोड्या जास्त प्रमाणात आपल्याला ॲड करणं गरजेचे आहे. 53,000 करोड या कंपनीचं मार्केट कॅप दिसते. स्टॉकचा पे 146चा दिसतो आणि ROC बघितलं तर 28% आणि ROE बघितलं तर आपल्याला ती किती 24% पर्यंत दिसते. सेलमध्ये पण या कंपनीचा ग्रोथ दिसते. एक 1,300 करोडहून कंपनी 17,000 करोड इतकी आपल्याला या सेलमध्ये दिसते आणि नेट प्रॉफिटवर जर बघितलं तर 13 करोडहून आपल्याला 375 करोड इतकी कंपनी तेजीमध्ये आपल्याला चालताना ही कंपनी दिसते. या कंपनीचा रिझर्व्ह बघितला तर 1,600 करोड रिझर्व्ह आहे आणि 489 फक्त या कंपनीवर एक कर्ज आपल्याला दिसते. म्हणजे कर्ज या कंपनीवर आपल्याला कमी दिसते. सर्वात महत्त्वाचा पॉईंट सांगायचा होता तुम्हाला की प्रोमोटरची होल्डिंग बघा 33% प्रोमोटर होल्डिंग आहे. फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास 17 ते 18% आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 27% आहेत आणि पब्लिककडे जर बघितलं तर फक्त 21% आहे. हां, मान्य आहे आपल्याला प्रोमोटर होल्डिंग इथं कमी दिसते. 50% पेक्षा जास्त असणं हे एक साहजिक आहे प्रोमोटरचं. पण इथं जर प्रोमोटरची होल्डिंग जर कमी असेल तर फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात अवेलेबल दिसतात. तर ओव्हरऑल विचार जर केला तर बाकीची 80%च्या आसपास आपल्याला इन्व्हेस्टर लोकांकडे होल्डिंग दिसते आणि 21% फक्त आपल्याला पब्लिककडे दिसते. तर या कंपनीवर पण आपण सतत नजर ठेवायची आहे. कारण की हा असा स्टॉक आपल्याला या लेवलला स्टॉक आपल्याला मिळणं गरजेचं आहे आणि छोटी कंपनी नाही आहे, थोडीशी मोठी कंपनी व्हॉलॅटिलिटी या कंपनीमध्ये थोड्या प्रमाणात असते. पण या कंपनीला सतत ऑर्डर मिळत चाललेले आहेत आणि आणखीन ही कंपनी खूप तेजीमध्ये येण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी या कंपनीमध्ये थोड्या फार प्रमाणात जर आपण थोडीशी कॅपिटल आपण वाढवून जरी टाकली तरी चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. कंपनी मोठी आहे. या कंपनीमध्ये जास्त गिरावट किंवा या कंपनीमध्ये जास्त लॉसेस होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. कारण की प्रत्येक वेळेस कंपनी नंबर चांगले घेऊन येत आहे आणि प्रत्येक वेळेस या कंपनीला ऑर्डर चांगल्या चांगल्या पद्धतीनं लेटेस्ट आताच ऑर्डर चांगल्या पद्धतीने या कंपनीला मिळालेले आहेत. भविष्यामध्ये ही पण कंपनी आपल्याला मल्टीबॅगर रिटर्न मिळवून देऊ शकते. नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर विनस पाईप अँड ट्यूब्समध्ये कंपनी काम करताना दिसते. विनस पाईप अँड ट्यूब्स लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात. स्टॉकची प्राईस सध्याची बघितली तर ₹2140 आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते. 5 दिवसाचा रिटर्न जर बघितलं तर 5%च्या आसपास दिसतो. मागील 6 महिन्यामध्ये जवळपास आपल्याला कंपनीला 9 ते 10% पर्यंत रिटर्न मिळून दिलेले दिसतात. 6 महिन्याचा जर विचार करूया तर 6 महिन्यापासून जर बघितलं तर या कंपनीला आपल्याला 52% पर्यंत रिटर्न मिळून दिलेले दिसतात आणि 6 महिन्यापासून आपण या कंपनीसोबत डिस्कस करत आलेलो आहोत. मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनी 27 मे 2022ला कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे. या कंपनीला पूर्ण 2 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि 2 वर्षामध्ये कंपनीला जवळपास आपल्याला 550% पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलेले दिसतात. मित्रांनो, मोठ्या कंपनीमध्ये कुठे इतके कमी दिवसामध्ये 1 आणि 2 वर्षामध्ये पण पैसे 4 आणि 5 पट कधी होतात. छोट्याच कंपन्यामध्ये होतात. छोट्या स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप कंपनीमध्ये ही थोडीशी रिस्क असते. पण इथं रिवॉर्ड पण चांगल्या पद्धतीचा आपल्याला मिळू शकतो. नाही मोठ्या कंपनीमध्ये इतकं रिटर्न आपल्याला मिळू शकत. एका वर्षात 2-3 वेळेस पैसे आपले डबल होऊ शकत नाहीत. नाही TCSमध्ये होऊ शकत नाही, HDFCमध्ये होऊ शकत नाही, रिलायन्समध्ये होऊ शकत. मोठमोठ्या कंपन्यामध्ये का होऊ शकत नाहीत? कारण त्यांचं मार्केट कॅप खूप मोठं असतं. त्यांचं मार्केट कॅप खूप मोठा असतं. त्यांचा पैसा डबल होण्यासाठी त्यांचं मार्केट कॅप डबल झालं पाहिजे. डबल झाल्याच्या नंतर त्यांचा पैसा आपला डबल होऊ शकतो. बरोबर आहे. तर त्या कंपन्यामध्ये आपल्याला लार्ज कंपन्यामध्ये आपली वेल्थ चांगल्या पद्धतीने क्रिएट होऊ शकत नाही थोड्या कॅपिटलने. बरोबर. तिथं कॅपिटल आपलं मोठ्या प्रमाणात असावं आणि छोटे जर कॅपिटल आपल्याकडे असेल तर आपल्याला छोट्या-छोट्या कंपन्यांमध्ये येणं गरजेचं आहे. छोट्याल्या कंपन्यांचा विचार करणं गरजेचं आहे. छोट्या कंपन्यांचा आपल्याला अभ्यास स्टडी करणं गरजेचं आहे आणि आपल्याला छोट्या कंपन्यांमध्येच आपली इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला छोट्या कंपन्यांमधूनच आपली वेल्थ क्रिएट करणं आपल्याला गरजेचे आहे. तर त्यासाठी छोट्या-छोट्या कंपन्यांवर थोडंसं लक्ष असणं गरजेचं आहे. त्यांच्या बिझनेसवर आणि त्यांच्या कामावर आणि त्यांच्या मॅनेजमेंटवर सतत नजर ठेवणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण त्या स्टॉकसोबत आपण लाँग टर्मसाठी चालू शकतो आणि तेव्हाच आपल्याला लाँग टर्म आपल्याला चांगले रिटर्न मिळवून देऊ शकतात. तर ही छोट्या कंपन्या बघा.
मार्केटला लिस्ट झाली कंपनी 2022ला, म्हणजे 2च वर्ष कंप्लीट झाली आणि 550% आसपास आपल्याला रिटर्न दिले आणि अजूनही सुद्धा इतके रिटर्न देऊनही सुद्धा कंपनीचे नंबर सगळ्यात बेस्ट कंपनीचे नंबर येत आहेत आणि अजूनही कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते. नेमकं काय होतं ॲक्च्युली, इथं कोणी काय विचार करू शकतं की इथं आणखीन अशा सायकोलॉजी असतात काही जणांच्या, की इथून चांगल्या पद्धतीनं आणखीन पण स्टॉक वाढू शकतो आणि इथून आता स्टॉकमध्ये भयानक ग्रोथ झालेली आहे. आता इथं आपल्याला गिरावट होऊ शकते या स्टॉकमध्ये. मित्रांनो, हे भविष्यात कोणीच सांगू शकत नाही. जोपर्यंत कंपनी जर परफॉर्मन्स चांगला करत असेल, सेल, नेट प्रॉफिट आणि कंपनी जर नंबर चांगल्या पद्धतीने येत असतील, तर इथून आणखीन पण सुद्धा कंपनी चांगला रिटर्न आणखीन सुद्धा देऊ शकतो. एक 500% म्हणजे जास्त फरक काही नाही. आणखीन कंपनीला खूप काहीतरी मोठं होणं बाकी आहे. तर असं काहीच नाही. कंपनी जर पसंत आली, बिझनेस जर पसंत आला आपल्याला, मॅनेजमेंट चांगलं वाटलं कंपनीचं, तर 500% हो किंवा 1000% हो किंवा 2000% हो, एंट्री घ्यायची म्हटलं तर आपल्याला थोडी कॅपिटल होईना, पण त्या स्टॉकमध्ये आपण झटपट एंट्री घेणं गरजेचं असतं. फक्त एवढंच आहे, रिस्क आपली मॅनेजमेंट थोडीशी कमी असावी. आपल्या हैसियतीप्रमाणे आपण थोडीशी रिस्क घ्यायची. जास्त प्रमाणात इथं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही आणि जास्त कॅपिटल आपल्याला ॲड करायची नाही. तर त्यासाठी आपल्याला थोडी कॅपिटल टाकून आपल्याला अशा छोट्या कंपनीसोबत लाँग टर्मसाठी चालायचं. कारण की हीच कमी कॅपिटल आपली मोठी कन्वर्ट होऊ शकते लाखो करोडोमध्ये एक दिवस. त्यासाठी आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. तर या कंपनीचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात, म्हणजे आपल्या लक्षात येते की कंपनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते. कंपनी फार छोटी कंपनी, अजूनही स्मॉल कॅप कंपनी दिसते आपल्याला. मार्केट कॅपचा जर विचार करूयात कंपनीचा, तर 4000 फक्त आपल्याला करोड या कंपनीचं मार्केट कॅप दिसते. स्टॉकचा पी 50चा दिसतो. 0.05% पर्यंत आपल्याला कंपनी डिव्हिडंड देताना सुद्धा आपल्याला दिसते. 28% ROE बघितलं तर 23%. फेस व्हॅल्यू जर कंपनीचा बघितला तर आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 10चा या कंपनीमध्ये दिसतो. नेट प्रॉफिटवर आणि सेलवर नजर टाकणं गरजेचं. सेल बघू शकतो आपण कंपनी कशा पद्धतीने जनरेट करताना दिसते. 119 करोड, 178 करोडवर गेलेली, 309 करोड, 387 करोड, 552 आणि 802 करोड इतका कंपनीना एक 2 ते 3 4 वर्षामध्ये कंपनीला आपल्याला सेल चांगल्या पद्धतीनं दाखवलेला आहे. बघा, नेट प्रॉफिटमध्ये जर नजर टाकली तर 4 करोड, 4 करोड, 4 करोडहून डायरेक्ट 24 करोड आणि 24हून 32 करोड, 44 करोड आणि 86 करोड. बघा, छोटी कंपनी पण ग्रोथ किती भयानक कंपनी करताना आपल्याला दिसते. बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर बॅलन्स शीट बघू शकतो. 149 करोड या कंपनीवर कर्ज दिसते आणि 386 करोड या कंपनीच्या खिशामध्ये कॅश दिसते, आपल्याला रिझर्व्ह दिसते. बरोबर आहे. तर रिझर्व्हच्या तुलनेत कंपनीवर कर्ज थोड्याफार प्रमाणात कमी दिसते. आपल्याला काय बघायचं आहे, इन्व्हेस्टर कशा पद्धतीने आहेत कंपनी. स्मॉल कॅप कंपनी, छोटी कंपनी असतानाही सुद्धा इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीचे आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा आहेत, डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा आहेत. जवळपास 49% आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते. फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला 4.27% पर्यंत दिसतात आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला 13.2% इतके आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा दिसतात. पब्लिककडे जर विचार करूया तर फक्त 34% आपल्याला पब्लिक होल्डिंग दिसते. म्हणजे इन्व्हेस्टर लोक या कंपनीमध्ये आपल्याला चांगल्या दिसतात आणि ही कंपनी आणखीन परफॉर्मन्स करण्याच्या मार्गावर आहे. बघा, ऑल टाईम हायवर जर म्हटलं तर या लोकांनी आणखीन आपली इन्व्हेस्टमेंट केली, चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टर लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजेच भविष्यात आणखीन सुद्धा हा स्टॉक खूप तेजीमध्ये येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ज्यांच्याकडे कुणाकडे असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो, पण नसेलच कुणाकडे अवेलेबल, हा स्टॉक कोणी आतापर्यंत बाय केलेला नसेल, तर या कंपनीमध्ये आपण थोडीशी क्वांटिटी, एका क्वांटिटी होईना, 2100 रुपयाला एक क्वांटिटी भेटते आपल्याला, तर एका क्वांटिटी होईना पण अशा स्टॉक्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे वाटते. शेवटी आपलं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी शेवटी आपलं फायनल डिसिजन स्वतः घेतलं पाहिजेत. स्वतः रिसर्च केलं पाहिजेत. कुठल्याही स्टॉकसोबत आपण स्वतः फंडामेंटल चेक करूनच आपण कुठल्याही कंपनीमध्ये रिस्क घेतली पाहिजे. बरोबर आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चॅनलवर जर नवीन कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.